व्हिडिओ करून नीट काढला तुम्ही या तर खाली बाळा ये की कदम बॅटरी धरू बॅटरी धर हळू 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 पाणी उचल बघा या सावकाश आजी तुम मागवा घातला खालून नाही घातला इकडे बाहेर घ्या नाही राहू दे इथं नको बा घरात बाहेर दे. बाहेर पळून जाईल वरती येतो तिकडे बाहेर घ्या ना मग सोड तिकडे ते परत येऊन जात दार लावून घ्या की त्याला याच्यावर गादीवर घे याच्यावर डायरेक्ट पडली मागचं मोकळं केला करायला पाहिजे पोते पण घ्या पोते बस असेल अरे मागचं मोकळं करायला पाहिजे एक काम कर उलटा कर पाहिजे आपण फाडून निघाल ना शेपूट जाऊ जात नाही बॅटरी जाऊ इकडून नाही निघायचं ना ठीक जाईल शिपूड जायला झालं ना कुठं नाही जात गुंडाळून घ्या नाही ते फाडी दे नाही काढायचं नमस्कार, मी रमेश हांडे, मुक्काम पोस्ट उंबरस, सोंडेवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आमच्या घरामध्ये गेल्या 15 दिवसापासून ऊद मांजर हे रानटी जनावर 2 पिल्लांसहित घरामध्ये वावरत होतं. ते पिल्लू पण आणबाळा इकडं ते पिल्लू आहे ना ते नेलेलं हां, मग ते पिल्लू 2 पिल्लं आणि ऊद मांजर 2 पिल्लं अजून आम्हाला सापडलेलं नाही. परंतु मोठं ऊद मांजर आहे, त्याचं जवळजवळ वजन 7 ते 8 किलो आहे. त्याची शेपूट जवळजवळ 2.5 फुटाची असून पुढचा भाग त्याचा परत 2-1-2.5 फुटाचा आहे. 2-3 दिवस आमच्या वडिलांना त्यांनी झोपून दिले नाही. आज रेस्क्यू करण्यासाठी आमचे मित्र आकाश माळी आणि गुड्डू हांडे ही सगळी गँग इथं आली आणि अथक प्रयत्नानंतर अर्ध्या तासानंतर हे जनावर आम्ही पकडण्यात आपल्याला यश आलं. तर आकाश भाऊंचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. असंच योगदान म्हणजे रात्री फोन केला आणि 5-10 मिनिटामध्ये माणूस इथं आला, असंच योगदान सगळ्यांना दाखवावं असं मी उंबरच गावचा गावकरी म्हणून आणि संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. अशीच मदत लोकांना करत जा. पावसाळ्या दिवसामध्ये लोकांना एक सांगणं आहे की ओलावा आहे, घोणसेचा प्रकार आपल्याकडे जास्त आहे आणि ही जनावरं रानटी जनावरं आपल्या भागात जास्त आहेत. जर असं काही आढळल्यास लगेच आपण त्वरित आकाश माळे किंवा आपला गुड्डू हांडे यांना फोन करून त्वरित बोलवावं. मुलं आपल्याला सहकार्य करतील आणि अशाच प्रकारचे रेस्क्यू करतील आणि जंगलामध्ये या वन्य प्राण्यांना सोडून देण्यात येईल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आकाश माळे, तर माझ्याबरोबर आहे आदित्य हांडे. तर मित्रांनो, आत्ताच रमेश हांडे यांच्या घरामध्ये ऊद मांजर प्राणी हा त्यांच्या घरामध्ये गेले 2-3 दिवसापासून हा वास्तव्यास आहे.
तर त्यांनी आम्हाला कॉल केला, तर आम्ही तात्काळ जाऊन त्या उद मांजरला रेस्क्यू केलं आहे आणि आता लगेच आम्ही निसर्गाच्या सानिध्यात सोडत आहे. आपण बघू शकता मित्रांनो. कर निघेल तो.